नमस्कार मित्रांनो, ओम नमो आदेश. तर आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी नाथ परंपरेचा वारसा आपल्या अहिल्यानगरमध्ये पुढे नेलेला आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो नाथ भक्त श्री अमोल महाराज यांचं. अमोल महाराज, तुमचं आमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. ओम नमो आदेश. ओम नमो आदेश. तर आपले बालपण आणि नाथ पंथाची सुरुवात याबद्दल आम्हाला आणि आपल्या नाथ भक्तांना थोडक्यात माहिती सांगा. प्रथमतः सर्व नाथ भक्तांना माझ्याकडून ओम नमो आदेश. माझं नाव अमोल खोंड. मी राहणार अहिल्यानगर सर्जेपुरा. माझा आणि नाथ महाराजांचा सहवास हा जास्ती दिवसाचा नाहीये, हा कमी कालखंडाचा आहे. बर साधारण तरी 6 ते 7 वर्षापूर्वीचा असेल. बर मला जरा थोडासा त्रास होत होता. त्रास असा होत होता की मला जगूशी पण वाटत नव्हतं आणि मला मरुशी पण वाटत नव्हतं. बर आणि नंतर मग मी गुरुजी होते माझी, मी त्यांना जन्मकुंडली दाखवली. आणि मी जन्मकुंडली दाखवल्याच्या नंतर मी त्यांना सांगितलं की गुरुजी मला असा असा त्रास होतोय. काय त्रास होतोय? म्हटलं मला जगावं असं वाटतंय आणि मरुशी वाटतंय. असं दोन्ही प्रकारचं मला हे आलंय आणि मी मध्ये गुंतलेले. नेमका ह्याचा प्रकार काय? त्यांनी मला सांगितलं तुमची कुंडली मध्ये काहीच दोष नाहीये, तुमची कुंडली ही खूप छान आहे, पण तुम्हाला कुठल्या तरी मांत्रिकाकडे जावं लागेल. मी म्हटलं मी मांत्रिकाकडे कधी गेलो नाही आणि माझा तो सहवासही नाही, कारण मी एक छोटासा व्यवसाय करायचो आणि आताही तसंच करतो. माझा छोटासा एक चहाचं हॉटेल होतं आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या गाड्या होत्या माझ्याकडे. आणि मग मला ते करत असताना हा त्रास व्हायचा. रात्री स्वप्न पडणं आणि असं वाटतं की मी आज ह्या जगामध्ये राहणार नाही. मग मला असं थोडस एक वर्ष गेले. मग त्याच्यानंतर मला असं एक स्वप्न पडलं की मला बजरंगबलीचा साक्षात्कार झाला. बजरंगबलीचा साक्षात्कार झाल्यानंतर मला माझे एक मित्र भेटले. मग मी त्यांना असंच मी केळगावला घर घेतलं असताना तिथे घराचं काम चालू असताना त्यांची माझी भेट झाली. तर ते मला म्हटलं की मला तुमच्याशी बोलायचं. म्हटलं भाऊ काय बोलायचं? की ते मला म्हटलं की तुमच्या पाठीमागे कुठली तरी दैवी शक्ती दिसते. मी दैवी शक्ती तर असं काही नाही, मी नॉर्मली सांसारिक पुरुष आहे बघ, मला असं कधी अनुभव आला नाही. आणि मग नाही, ते म्हटलं की माझ्याकडे एक व्यक्ती की मी त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. म्हटलं चालेल. मग ते 1-2 दिवसानंतर ते माझ्या दुकानावरती आले आणि एक 12 बाबलीला एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी मकर म्हणजे त्यांना मराठीमध्ये पैलवान बाबा म्हणतात, त्या ठिकाणी मला ते घेऊन गेले. ते घेऊन गेल्याच्या नंतर ती व्यक्ती माझ्या ओळखीची निघाली आणि ते ऍक्च्युली माझ्या दुकानाच्या शेजारीच कामाला होते, अशोक भाऊ माने म्हणून. तर मी त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर मग त्यांनी मला म्हणले अमोल भाऊ इकडे कुठं आले? मी त्यांना सांगितलं की अजय भाऊ यांनी मला आणलं भाऊ इथं, की मला माहित नाही नेमकं काय प्रकार, मला काही त्रास होतोय, मलाही समजत नाही, जगाविषयी वाटत नाही, मरुविषयी वाटत नाही, नेमका हा प्रकार काय. मग ते म्हटलं की तुम्ही थोडंसं थांबा, मी तुम्हाला सांगतो, मला माझ्या शक्तीनुसार मला पाहू द्या. मग त्यावेळेस त्यांना ते बसल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांनी मला नाही सांगितलं की त्यांनी मला सांगितलं की तुमचे आई वडील, तुमचे घरचे जे मुख्य लोक असतील त्यांना तुम्ही घेऊन या. मग दुसऱ्या चक्रीच्या नंतर आम्ही तिथे गेलो. त्यांना मग घरच्यांना घेऊन गेल्यानंतर मग ते मला म्हटले की तुम्ही आता इथं बसा. बसल्यानंतर मग त्यावेळेसही मला समजलं नाही की मला एक अशी दिव्य शक्ती, अशी आपला हिरा कसा चमकतो त्या टाईप आली आणि माझ्या इथं असं घुसल्यासारखं ते मला अनुभव अजूनही येतो. तर त्यावेळेस मी 10 ते 15 मिनिटं कुठे गेलो हे मलाही समजत नव्हतं आणि त्यांनी मला सांगितलं नाही की हे कोण आहे काय. त्यावेळेस मला दादा गुरु मच्छिंद्रनाथांचा संचार झाला आणि हे मला असं स्वप्नात हे दिसत होतं, पण हे कोण हे मला माहित नव्हतं. तर मग घरचे विचारात पडले की हे तर संसारिक आहे, नातांना तर ह्या गोष्टी चालत नाही, की बाहेर असा भरपूर प्रसार झालाय की संसारिक व्यक्ती हा नाथांची सेवा करू शकत नाही. अशा बऱ्याचशा नाथ भक्तांनी, आपल्याच नाथ भक्तांनी असं त्याचा हे करून ठेवलेलं आहे, काहीतरी प्रकार वेगळाच करून ठेवलाय. पण नाथांना हे सगळे समान आहेत. नाथ हे दादा गुरु माय मच्छिंद्रनाथ यांच्या नावातच माया आहे आणि ते त्यांच्यासारखे मायाळ कोणीच नाहीये. ह्याचा अनुभव हा मी घेतलेला आहे आणि त्यांचा अनुभव मला आलेला आहे आणि मी तो अनुभव सुद्धा घेतलेला आहे. मग त्यानंतर मला घरचे विचारात पडल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाला मच्छिंद्रनाथांचा संचार आहे. त्यांनी मलाही सांगितलं. मग मी थोडस विचारात पडलो की मी म्हटलं बडे बाबांचा जर संचार मला आलाय, पण असं मी असं काय केलं असेल की मी असं कुठलं चांगलं कर्म तर माझं चांगलंच आहे. लहानपणापासून माझी सेवा होती आणि बाबांची सेवा ही कमी काळामध्ये आली मला.
दैवी दैवत आपल्या हिंदू धर्मानुसार आपलं जे कुलदैवत आहे, खंडोबा झालं, तुळजापूरची आई झालं, यांची आपली सेवा कंटिन्यू चालू होती पिढीनापार घरानंतर. आणि आमच्या घरामध्ये पिढीनापार एक सय्यद बाबांची दर्गा आहे. तिथं आमचा पहिले वाडा होता सर्जेपुरामध्ये, पारणे गल्लीमध्ये. आणि तिथं आमचे जे काही भाऊबंद होते किंवा आमचे जे जुने काही पूर्वज होते, त्यांना आमचे आजोबा पैलवान असताना कुस्ती कॉन्ट्रॅक्टर होते, पण ह्या लोकांना ते बाबांची सेवा माहीत नव्हती. आणि मग हे ते आता त्यांच्या युगातला सोडून ते आमच्याकडे असं थोडंसं प्राप्त झाल्यासारखं हे मलाही वाटत होतं. मी पण सेवा करायचो गुरुवारी शुक्रवारी, त्यांना शेरा वगैरे घालणं वगैरे. मग ह्या माध्यमातून मला थोडीशी शक्ती मिळत गेली. आणि आमच्या काही घरातल्या जुन्या लोकांनी की तिथं वाडाच्या नंतर तिथं अपार्टमेंट बांधलं आणि त्यांची जी जागा होती मूळ, त्यांचा जो आस्थाना होता, त्यांना त्या जागेतनं हलवलं. आणि ते हलवल्याच्या नंतर आमचं हे खून घराणं होतं, ह्याचा सगळा तो घराचा जो वासा होता, जो पाया होता, तो सगळा सरकून गेला. मग घरात अचानक कोणाचा मृत्यू होणं, कोणाच्या तरी काहीतरी ऍक्सिडेंट होणं, काहीतरी आपशकून काहीतरी गोष्टी करणं. मग याचं आकलन एक दिवशी मी केलं की म्हटलं देवा, आम्ही असं कोणाचं वाईट केलं की आमच्या घरात अशा अपशकून गोष्टी घडत आहेत. मग त्या देवाने असं मी ध्यानात बसल्याच्या नंतर मला त्यांनी दाखवलं की मी तुमच्या सोबत आहे, पण तुम्ही मला विसरले. म्हटलं बाबा असं काय विसरलं मी, तुम्ही कोण? पण त्यांनी नावानिशी सांगितलं की मी तुमच्या खानदानातून आलेला आहे, मी तुमची खानदान माझ्या पहिल्यापासून माझी सेवा करत होते, पण कालांतराने तुमच्यात काही असल्याने काही ते लोक मला विसरले. म्हटलं बरं ठीक आहे बाबा, मी तुमची सेवा करेन, तुम्ही मला दाखवा. मग त्यांनी मला काही साक्षात्कार दाखवले आणि त्या साक्षात्कारातून आमचं घर पूर्ण असं बसलं होतं. म्हणजे घरात 1 रुपया टिकत नव्हता, खाण्याचे सुद्धा हाल होत होते. आणि आमच्या चौकामध्ये, सर्जेपुरा चौकामध्ये जुडं हॉटेल होतं, चहाचं हॉटेल, गणेश टी सेंटर. तिथं आमचे वडील वगैरे, काका वगैरे हे सगळं सांभाळायचे. पण कालांतराने त्याच्यानंतर हॉटेल होतं तिथपर्यंत ठीक होतं, पण 1999 ते 2000 साली तो वाडा होता तो पाडला आणि तिथं जी बाबांची दर्गा होती, ती बाबांची दर्गा तिथून हटवली गेली. आता हे हटवली गेल्याच्या नंतर त्यावेळेस मी लहान होतो, मला काही समजत नव्हतं. तर मग त्याच्यानंतरही मी असा विचार करत गेलो की यार आपले पहिले दिवस तर खूप चांगले होते आणि हे वाईट दिवस आले कसं काय. मग मला माझी 10वी झाली. 10वी झाल्याच्या नंतर मी आमची तिथे एक कृष्णा दूधची डेअरी होती, विजय काळे यांची. तिथं बाळू काका म्हणून होते प्रोपायटर, ते पण. आणि मग 10वी झाल्याच्या नंतर मी म्हणलो कुठं फिरायचं नाही आपल्याला, आपण वायपर कुठं फिरू नये, कारण सिटीत राहणं म्हणजे हे बडी मुश्किलचं असतं. आणि वायपर मग मुलांसंग कुठेतरी फिरणं, मग काहीतरी वाईट नाद लागणं वगैरे असे पण माझ्या डोक्यात विचार येत होते. मला मग आपण तिथं काहीतरी काम करू. मग तिथं पहाटे 3 वाजता उठायचो मी. तिथं दुधाचे कॅरेट, दुधाच्या पिशव्या यायच्या, त्या दुधाच्या पिशव्या आम्ही गाडीतनं खाली करायचो. आणि ते खाली करत असताना मला 1-2 वर्ष झाले, माझे 10वी झाल्यानंतर मी म्हणलो कुठंतरी आपल्याला काहीतरी थोडस वळण लागावं म्हणून आपण तिथं काम करत होतो. मग त्याच्यानंतर मी हे युग शून्यातून निर्माण करत करत ते बाबांची सेवा केली. ते बाबांची सेवा करत असताना मला बडे बाबांचा साक्षात्कार झाला. हा, बडे बाबांचा साक्षात्कार असा झाला की हाच 2020 मध्ये लॉकडाऊन